पंचभौतिक शरीरामध्ये 75% भाग पाण्याने व्यापलेला असला तरी शरीरामध्ये पचनाच्या क्रियासाठी, शरीरातल्या उष्णतेचं नियमन करण्यासाठी, मलमूत्राचं निष्क्रमण करण्यासाठी, सर्वच क्रियेसाठी पाण्याची गरज सतत भासत असते. पाणी हे आरोग्यदायी आहे, म्हणून शरीरामध्ये लोटालोटाने पाणी लोटणाऱ्यांनी अनेक आजारांचा सामोरे जावं लागतं. त्यामुळे शरीरामध्ये आरोग्यासाठी म्हणून पाणी किती प्रमाणात घेतलं पाहिजे, पाण्याचं शरीरात घेण्याची वेळ कुठली, ते घेतल्यानंतर किती कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार आज आपण इथे करणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत आमचे व्हिडिओ सर्वात पहिले पोहोचतील. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 14 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येथे करतो. दिनचर्येमध्ये सर्वात पहिले सुरुवात होते ती उशपणापासून. आयुर्वेद शास्त्रामध्ये उशपणाचा उल्लेख नंतरच्या ऋषींमध्ये उल्लेखित असला तरी मूळ संहितेमध्ये याचा उल्लेख नाही. परंतु उशपान हे शरीरामध्ये सकाळी उठल्यानंतर सर्व शरीरातल्या मलमूत्राचं निष्क्रमण झाल्यानंतर दिवसाची सुरुवात करताना सूर्योदयापासून शरीरामध्ये पाचनासाठीचा अग्नी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. यावेळेस उशपान करायचं म्हणजे जे कष्टाची कामं करणारी व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्यामध्ये व्यायामाचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्यायाम होतो, अशा व्यक्तींनी उशपान हे संदर्भित सांगितलेलं आहे. प्रकृती तुमची पित्ताची असेल आणि बल चांगलं असेल अशा व्यक्तींनीच उशपान करायला पाहिजे. तेही मात्राच्या बाबतीत सांगताना 700 ते 750 ml पर्यंतची मात्रा ही सांगितलेली आहे. मग 3 ते 4 लिटर पाणी घेतल्याने काय होईल? मुळात आपल्या शरीरात असणारा पचनाचा अग्नी हा तिथे विकृत व्हायला लागेल आणि अग्नी विझायला लागेल. त्यामुळे उशपान हा प्रकार फक्त प्रकृतीनुसार व्यायाम करणाऱ्या व्यक्ती, खेळाडू व्यक्ती यांनीच केलं पाहिजे. शरीरामध्ये अतिरिक्त तयार होणारी उष्णता, यामुळे स्वेदावाटे बाहेर पडणारा घाम, स्वेदावाटे बाहेर पडणारे दोष हे नष्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. जनरल व्यक्तींनी किंवा जे बैठे काम करणारे किंवा सकाळी उठल्या उठल्या कुठली क्रिया न करता उशपान हे चुकीचं ठरेल, अग्नीला विकृत करेल. नंतर राहिला प्रश्न पाण्याच्या बाबतीत जेवणामध्ये. तर जेवणाच्या बाबतीत शरीरामध्ये 3 भागामध्ये आमाशयात जाणारा अन्न हे 3 भागामध्ये घ्यायचं सांगितलंय. एक भाग घन आहारासाठी, दुसरा भाग द्रव आहारासाठी आणि तिसरा वायूसाठी संचित करायचं सांगितलंय. आहारात सुरू केल्यानंतर पहिले गेलेला घन आहार द्रवीभूत करून आणि त्याच्यापासून तो चांगल्या प्रकारे सारखी विभाजनामध्ये यावा, त्यासाठी म्हणून वायूला मोकळी जागा सोडून जो द्रव भाग घ्यायचा असतो तो आपण घेत असलेल्या थाळीमध्ये वरणाच्या स्वरूपात, भाजीच्या स्वरूपात, कणकेमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या स्वरूपात सुद्धा जातच असतो. त्यामुळे शरीरामध्ये मध्ये जेवताना मध्ये घेतलेलं पाणी तेवढंच आवश्यकतेचं असतं. उगाच जेवणानंतर घेतलेलं, पोटभर जेवण केल्यानंतर घेतलेलं पाणी हे पोटामध्ये पचनासाठी लागलेली आग किंवा पाचक अग्नी याला मंद करायला लागतं आणि त्यावरती पाचक अग्नीवरती पडलेलं हे पाणी शरीरामधला अग्नी विझवतं आणि मग पोटामुळे पचनाचे विकार व्हायला लागतात. त्याच्यामध्ये पोटामध्ये गॅसेस होणं, पोट डंब वाटणं, पोट भरून येणं, पोट दुखणं किंवा मलावष्टंभासारखे विकार सुद्धा व्हायला लागतात. ऍसिडिटी सारखे विकार हे याच प्रकारच्या चुकीच्या सवयीमुळे होतात. आता राहिलं पाण्याच्या बाबतीत संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने पाणी घेतलं पाहिजे. दिवसभराची क्रिया बैठका, आता यामध्ये बैठे काम करणारे व्यक्ती ऑफिसमध्ये, एसीच्या ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये शरीरामधून कुठल्याही प्रकारे ना शरीरातला स्वेद बाहेर पडत असतो, ना शरीरामध्ये पाचनामध्ये कुठल्या प्रकारची उष्ण तीक्ष्ण गोष्टी येत असतात आणि वातावरण बाहेर सुद्धा मेंटेन केलेलं असल्यामुळे शरीरातून कुठल्याही प्रकारची पाण्याची झीज झालेली नसते. त्यामुळे अशा व्यक्तींनी जेवणानंतर पाणी 1.5 ते 2 तासानंतर सर्वच व्यक्तींनी आमाशयात आलेलं अन्न पश्चिमाशयात गेल्यानंतर घेतलं पाहिजे, जेणेकरून शरीरामध्ये आमाशयात तयार होणारे स्त्राव हे चांगल्या पद्धतीने बनतील. आता राहिला प्रश्न खेळाडू किंवा शेती काम करणारे व्यक्ती किंवा कष्टाचे काम करणारे व्यक्ती यांनी त्यांच्या शरीरामध्ये बाहेर पडणाऱ्या उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडणारा स्वेद यानुसार दिवसभरातलं पाणी घेतलं पाहिजे. सूर्यास्तापासून शरीरामध्ये पाण्याची गरज अतिशय कमी होऊन जाते. सूर्यास्त झाला की शरीर पण शीतल व्हायला लागतं. चंद्राचा प्रकाश आणि क्षीण झालेलं शरीर याच्यामुळे शरीरामध्ये उष्णतेची गरज फार कमी होऊन जाते आणि त्यात अग्नी सुद्धा मंद झालेला असतो. अशा वेळेस सूर्यास्तानंतर घेतलेलं पाणी हे आमाशयानंतर पक्वाशयात जायला लागतं आणि पक्वाशयात मूत्रपिंडावरती दाब तयार करून मोठ्या प्रमाणात वायूचा प्रकोप करायला लागतं. त्यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावरती सुद्धा जोर पडायला लागतो. अशा वेळेस पाणी हे संध्याकाळी सूर्यास्तानंतर फार कमी प्रमाणात घेतलं पाहिजे.
तुम्ही घेत असलेल्या आहाराचं जारण करणं एवढं त्या पाण्याचा उपयोग असतो. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीमध्ये पाणी घेण्याची चुकीची पद्धत ही सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. आज जसे आपण बघितलं की पचनामध्ये चुकीच्या वेळी घेतलेलं पाणी हे अनेक पोटाच्या विकाराला उत्पन्न करतं. त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने घेतलेलं पाणी म्हणजे उभ्या असताना तोंडाला वरतून पाणी पिणं, यामुळे काय होतं की कुठल्याही प्रकारची सलायवा त्यामध्ये मिक्स होत नाही. त्यामुळे हे मिक्स झालेलं पाणी शरीरामध्ये आमाशयात न जाता जास्त वेळ न थांबता पक्वाशयात जायला लागतं. त्यामुळे मूत्रपिंड आणि याच्यावरती मोठ्या प्रमाणात दाब तयार होतो. बऱ्याच वेळा स्त्रिया घरांमध्ये गॅसच्या ओट्यावरती काम करताना वरतून तोंड करून वरतून पाणी पितात. त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी हे पक्वाशयात जातं. त्यामुळे बेली फॅट्स वाढणं, शरीरामध्ये पोटाच्या भागामध्ये घेर वाढणं, बऱ्याच मोठ्या प्रमाणात युरिक ॲसिड वाढणं आणि पिंडिकोद्वेष्टन म्हणजे पोटऱ्यांच्या ठिकाणी वेदना होणं, अशा प्रकारची टाचदुखी, अशा प्रकारचे जे त्रास आहेत हे पाण्याच्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे सुद्धा जाणवायला लागतात. बऱ्याच मोठ्या प्रमाणात डायबिटीस सारखे विकार पाण्याच्या चुकीच्या पद्धतीने किंवा पाणी पिण्याच्या सवयीमुळे इन्सुलिन सारखे स्त्राव हे पातळ व्हायला लागतात आणि प्री डायबेटिक कंडिशन डेव्हलप व्हायला लागतात. अशा वेळेस आपण ही पद्धत चुकीची टाळली तरी बऱ्या प्रमाणात ठेवू शकतो. पाणी कसं घ्यावं? पाणी हे बसून घोट करून आणि जेवणानंतर 1.5 तासांनी, इतर वेळेस घेताना बसलेल्या स्वरूपामध्ये आणि घोट करून पाणी पिलं पाहिजे. उष्ण वातावरण असताना थंड पाणी आणि थंड वातावरण असताना कोष्ण पाणी म्हणजे सामान्य टेम्परेचरचं पाणी हे घेणं चांगलं असतं. सामान्यतः हिवाळा आणि पावसाळ्या ऋतूमध्ये तांब्याच्या भांड्यामधलं पाणी आणि इतर वेळेस उन्हाळ्याच्या ठीक वेळेस माठामधलं पाणी, थंड झालेलं गार झालेलं नैसर्गिक पाणी हे योग्य ठरतं. आता ह्या पद्धती झाल्या पाणी पिण्याच्या या पद्धती व्यतिरिक्त पाणी कुठलं प्यावं? तर पाणी सगळ्यात श्रेष्ठ पाणी जे सांगितलेलं ते दिव्य जल सांगितलंय, म्हणजे वरतून आकाशातून येणारं आकाशीय जल. पावसामध्ये पहिल्या 2 पावसानंतर पहिले 1 किंवा 2 पावसानंतर पडणारं पाणी हे श्रेष्ठ पाणी मानलंय. हे पचायला खूप हलकं असतं. पण हे शक्य नसलं तरी आभाळातून वरतून पडून नंतर नदीच्या द्वारे प्रवाही होऊन धरणामध्ये जमा झालेलं पाणी हे सूर्यप्रकाशाने भरपूर वेळ तापलेलं असतं. अशा प्रकारचं पाणी हे पचायला हलकं होऊन जातं आणि ते उथळ स्वरूपात असतं. त्यामुळे अशा प्रकारचं पाणी रेग्युलरली किंवा नित्यनियमाने पाणी पिण्यात असेल तरी ते चांगलं. त्यानंतर पाण्याच्या बाबतीत बोरचं पाणी किंवा मिनरल वॉटरच्या बाबतीतचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर हजारो फूट खाली असणारं हे बेसिक मेटल्स किंवा खनिजयुक्त पाणी असतं. क्षार मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याला सूर्यप्रकाशाचा कुठलाही लवलेश झालेला नसतो. अशा वेळेस असं पाणी शरीरामध्ये पचायला जड होऊन जातं. शरीरात जाणारी प्रत्येक गोष्ट ही पचनातून जात असते. त्यामुळे पाणी सुद्धा शरीराला अतिरिक्त मात्रेत पचवावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारचं जड पाणी घेतल्यापेक्षा आपण राहत असलेल्या एरियामध्ये सहज उथळ असणारं पाणी, विहिरीमधलं किंवा धरणामधलं पाणी, नळाद्वारे येणारं पाणी हे घेणं सगळ्यात श्रेष्ठ. पाण्याच्या या प्रकाराव्यतिरिक्त आजारी व्यक्तींनी सिद्ध केलेलं पाणी हे सगळ्यात चांगलं. मग सिद्ध करायचं म्हणजे काय करायचं? ज्यांच्यामध्ये पाचनमंद आहे अशा व्यक्तींनी पुदिना, तुळशी, जिरं अशा प्रकारचे किंवा मग शुंठी अशा प्रकारे सिद्ध केलेलं पाणी जर घेत गेले तर ते सुद्धा औषधीसारखं काम करायला लागतं. लहान मुलांमध्ये आजारांमुळे कुठल्या ग्रासलेल्या असतील तर त्यांनी सुवर्णसिद्ध जल सुद्धा घेतलं जाऊ शकतं. त्याच्यावरतीचा व्हिडिओ पुढे आम्ही तुम्हाला प्रसारित झाला तर त्याची लाईव्ह लिंक इथे येऊन जाईल. शास्त्रामध्ये सांगितलेल्या पाण्याबाबतीच्या ह्या सर्व विषयाची चर्चा झाल्यानंतर पाणी कुठलं चांगलं, किती प्रमाणात घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे हे तर आपण बघितलं. परंतु तृष्णा ही जी एक संवेदना आहे ही प्रत्येक व्यक्तिपरत्वे बदलत असते. तुमच्या कामाचं स्वरूप, वयाची अवस्था, ऋतू या सर्व गोष्टीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. परंतु शरीराला पाणी पचवावं लागतं ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल तर अतिरिक्त होणारं पाणी हे मूत्रपिंडावर होणाऱ्या विकारासारख्या मूत्रपिंडाचे होणारे विकार सुद्धा निर्माण करू शकतं. त्यामुळे आपण पाणी हे जपून पिलं पाहिजे, पचेल एवढंच पिलं पाहिजे आणि पाणी पचवताना तृष्णा ही संवेदना आपल्या शरीरामध्ये जागृत असताना ज्यावेळी पाणी जाणवेल ती टाळूला पाणी स्पर्श झाला की ती संवेदना संपते आणि तहान लवकर भागते. त्यामुळे पाणी बसून तोंडाला लावून घोटघोट पद्धतीने पिणं हे सगळ्यात श्रेष्ठ. आपणही पाण्याच्या बाबतीत या व्हिडिओमधून जी संकल्पना प्रस्तुत केली त्या व्यतिरिक्त कुठल्या तुम्हाला आयुर्वेदाच्या दिनचर्येतल्या कुठल्या माहिती आवश्यक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आम्ही त्या बाबतीत
सविस्तर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.